सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं आमच्या फलटण तालुक्याच्या जनतेचं आणि सगळे पत्रकार बंधूंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आत्ता आपल्याला अजून 5 महिने पूर्ण व्हायचे आमदारकीहून, आणि 5 महिने पूर्ण व्हायच्या अगोदर आपण एक तालुक्याला चांगली बातमी देणार आहे, आनंदाची बातमी देणार आहे, शेतकऱ्याच्या हिताची बातमी देणार आहे. या तालुक्यामध्ये निरा देवधरचं काम मंजूर झालेलं आहे. पूर्वी चालूच होतं काम, खासदार साहेबांच्या माध्यमातून, रणजितदादांच्या माध्यमातून ते काम काळजपर्यंत आपण कंप्लीट करत आणलं होतं. त्याच्यानंतर त्याला 964 कोटी रुपये आत्ता आपण मंजूर करून घेतले, त्याचं टेंडर झालं आहे. म्हणजे एवढं मोठं काम तालुक्यातला राहिलेला दुष्काळी भाग आपला त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. आंधरोडपर्यंत पाणी आपलं जाणार आहे आणि आपला तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. हे एक फार मोठं काम आहे, तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण एवढं मोठं मंजूर करणं आणि तालुक्याचं ह्या शेतकऱ्यांचा सोन्याचे दिवस आता शेतकऱ्याला येणार आहेत. शेतीमध्ये सोनं पिकणार आहे. त्याचबरोबर रेल्वेचा बारामती फलटण रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे. अत्यंत जोरात काम चालू आहे. आता बारामती फलटण लोणंद रेल्वे चालू आहे. पंढरपूर फलटण रेल्वेचं काम पण आता सुरू होतं आहे. फलटण तालुक्यामध्ये रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत. 285 कोटी रुपयाचं काम आपण आता बघता आहात सगळे. आसूपासून गिरवीपर्यंत रस्त्याचं काम आपलं चालू आहे. अत्यंत चांगलं काम चालू आहे. त्याचबरोबर असे अनेक रस्ते, नागबामवाडीचा रस्ता आहे, नागबामवाडीची MIDC आपण थोड्याच दिवसात मंजूर करून आणतो आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या त्याच्या ज्या शासकीय ज्या मान्यता होत्या त्या बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेल्या आहे. म्हणजे असा विकासाचा धडाका आपण लावलेला आहे. शहरामध्ये शासकीय इमारतीसाठी आपण 18 कोटी रुपये आणले. रेव्हेन्यू क्लबसाठी आपण 5 कोटी रुपये आणले. आपण उपळव्याला क्रीडा संकुलनासाठी 10 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत. नगरपालिकेसाठी आत्ता परवा 6 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतो आहे. त्याच्या अगोदर आपले 70 कोटी रुपयाची कामं, पालखी रोडचं काम चालू आहे. म्हणजे खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आता त्याचबरोबर माझं सहकार्य या 5 महिन्यातलं खासदार साहेबांना लाभलेलं आहे. या तालुक्याने आमच्यावरती विश्वास ठेवला, या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या जोरावरती आम्ही आता विकास कामाचा धडाका लावलेला आहे. आणि अशा तऱ्हेनं आपलं काम, सगळं विकासाचं काम चालू आहे. आपल्याला ते म्हणत होते तुम्ही खोट्या घोषणा करता, खोटी टेंडर काढली म्हणून सांगता. तर इथे खोटं टेंडर नाही, तर 969 कोटी रुपयाचं टेंडर आता आपलं निघालेलं आहे. आता ज्यांना दिसतच नाही काय, त्यांनी आता माहिती घ्यावी, चौकशी करावी आणि नंतर बोलावं. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीच्या विकास कामामध्ये आपण बोलत असतो. पाण्याच्या विषयावर बोलायचं झालं तर कितीतरी अडचणी, कितीतरी प्रसंग होते. त्यात खासदार साहेबांनी मार्ग काढून आपल्याला हे निरा देवधरचं पाणी, गेले 23 वर्ष पाणी अडवून आपल्या तालुक्याला पाणी कधी मिळालं नाही. आणि नुसतंच रणजितदादांच्यावरती टीकाटिप्पणी करायची, खोटं बोलायचं, आमच्यावरती आम्हाला काय नको ते शब्द वापरायचे, हे काय बरोबर नाही. काय डास म्हणायचं, ढेकून म्हणायचं, काय कलर काळा आहे म्हणायचं, नकटा आहे म्हणायचं. पण आम्ही कसेही असो, माहीत आहे एक मच्छर, नाना पाटेकरांच्या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, एक मच्छर चावला तर काय होतं, तर त्या पुढचं मी काय बोलत नाही. म्हणजे अशा गोष्टी, असंख्य गोष्टी. वर्णावरती बोलायचं, अरे वर्णावर काय बोलता, अरे मी असलो काळा नकटा, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातनं मला तुम्ही निवडून दिलं आहे, प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, आणि तोच काळा माणूस आता ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकवणार आहे. शेतकऱ्याच्या शेताच्या जे लागणारं हक्काचं पाणी होतं ते पाणी मिळवून देणारा हा काळा नकटा पोरगा आहे. म्हणजे तुम्ही कायमच व्यक्तिदोष करत आलात, आमच्या नेत्यांवरती बोलत राहिलात, आमच्यावरती आता बोलायला सुरुवात केली. पण आम्ही तुमच्यावरती टीकाटिप्पणी करणार नाही, कारण तुम्ही मोठी माणसं आहात. कारण या तालुक्यामध्ये बरेच, म्हणजे पूर्वी नेते होऊन गेले, कैलासवासी चिमणराव कदम साहेब होऊन गेले, हिंदूरावजी नाईक निंबाळकर होऊन गेले, कृष्णचंद्र भोईटे होऊन गेले, असे बऱ्याच जणांनी विकासाची कामं केली. पण असं कधी घडलं नव्हतं. आता ते ज्येष्ठ मंडळी होती, आता तुम्ही तालुक्यातले ज्येष्ठ आहात, तुम्ही आता सगळ्यात ज्येष्ठ तुम्हीच आहात आता तालुक्यामध्ये. आणि आमचं काही चुकलं तर तुम्हाला अधिकार आहे तो कान पकडण्याचा. आम्ही असं म्हणत नाही, आम्ही जर चुकत असलं तर तुम्ही सर्वात आता ज्येष्ठ तुम्हीच राहिला आहात आणि तुम्हाला तो अधिकार आहे आमचे कान पकडण्याचा. आमचं चुकलं तर आम्हाला समजून घेण्याचं किंवा चुकलं तर सांगण्याचा, ते सुद्धा आम्ही तुमचं मान्य करू. आता पण तरीसुद्धा काहीतरी काढायचं, काहीतरी बोलायचं, पाण्यावरती बोलायचं. 26 गावाचा पाण्याचा प्रश्न आम्ही मांडला होता. काय उत्तर कोरेगावमध्ये आपण होताच ना,
मी तोच विषय घेतला होता. ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोललो होतो की 26 गावाला पाणी मिळालंच पाहिजे. त्या इतक्या वर्ष गेल्या पिढ्यानुपिढ्या दुष्काळ तिथं चालू आहे, पण पाणी अजून तिथं पोचलेलं नाही. आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत होता, त्या विभागाचे तुम्ही मंत्री होता, एवढंच बोललो होतो. मग संबंधित विभागाचे मंत्री असल्यानंतर जबाबदारी असते ना आपल्या तालुक्याला, आपल्या मतदारसंघाला, आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा, तर तरुणाच्या हाताला काम मिळवून द्यायचं, ही आपली जबाबदारी. आणि जबाबदारी टाळून चालत नाही, आणि जबाबदारीला पाठीमागं सरून सुद्धा चालत नाही. म्हणजे ह्याच गोष्टी बोललो होतो. ह्याच्यापेक्षा काय तुमचं वेगळं कायच आम्ही काय बोललो नव्हतो. मग त्याच्यावरती बोलायचं काय माहिती आहे, काय हे माहिती आहे, सगळं माहिती आहे. लवाद काय असतो, लवाद कसा काय असतो, लवादात 585 TMC पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. म्हणजे 585 TMC मिळालेलं आहे. तो लवाद बचाव कमिटीकडून, तो न्यायाधीश बचाव कमिटीच्या अध्यक्षाखाली 1975 साली तो झालेला आहे. म्हणजे अशा 1969 साली तो 1970 साली तो मांडला, आणि 1975ला तो बचाव कमिटीच्या ह्या अध्यक्षतेखाली तो मंजूर झाला. 585 TMC पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळालं. 611 TMC पाणी आपल्या कर्नाटकला मिळालं, आणि माझ्या माहितीप्रमाणे 711 TMC पाणी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला मिळालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लवाद पण कळतोच ना. दुसऱ्या लवादात काय झालं, 666 TMC आपल्याला पाणी मिळालं. त्याच्यानंतर कर्नाटकला माझ्या माहितीप्रमाणे 907 मिळालं, आणि आंध्रला 1005 मिळालं. म्हणजे आपण महाराष्ट्राला, आपण त्यावेळेस मंत्री होता, जलसंपदा विभागाचे मंत्री होता, त्यावेळेस हे पाणी दुसऱ्या लवादामध्ये त्याचं वाटप परत झालं. मग आपल्याला 666 TMC पाणी मिळत असताना आपल्या वाट्याला फक्त 81 TMC पाणी वाढून मिळालं. कर्नाटकला जवळजवळ 200 TMC 173 TMC पाणी वाटून मिळालं, आणि आंध्रला 194 TMC पाणी वाटप मिळालं. म्हणजे प्रत्येकाला 200 TMC पाणी वाटप ॲव्हरेज पाणी मिळालं, आणि आपल्याला फक्त 81 TMCच पाणी मिळालं. पाणी सातारा जिल्ह्यात, धरणं सातारा जिल्ह्यात, पाणी महाराष्ट्राचं. मग तुम्ही का लढला नाही, का भांडला नाही, का पाण्यासाठी संघर्ष केला नाही? तिथं संघर्ष करणं गरजेचं होतं. शेतकऱ्याला महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करत होता, महाराष्ट्राचं तुम्ही त्या विभागाचे प्रमुख होता, त्यावेळेस तुम्ही पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळायला पाहिजे होतं. 2-2 TMC साधारण पाणी प्रत्येक राज्याला वाढवून मिळालं, महाराष्ट्रालाच फक्त 81 TMC पाणी मिळालं. तेव्हा तुम्ही काय आंदोलन केलं नाही, तेव्हा का तुम्ही तक्रारी केल्या नाही? मग तेव्हा नक्की काय झालं होतं, काय अडचणी होत्या, ह्याचा पण विचार त्यांनी काय केला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी सगळं लवाद बिवाद सगळं कळतं. लवाद लय आपला, मी जरा थोडा कमी शिकलेला असेल, आम्ही विद्यार्थीच आहोत दादा, विद्यार्थी असल्यामुळे आम्ही शिकत राहणार आहोत. तुम्ही पत्रकार बंधू सगळे आम्ही विचारानं सगळे एकत्र येणार आहोत. तुमच्या ज्या अडचणी असतील त्या आम्ही त्या मांडणार आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही समजत नाही. प्रत्येक गोष्ट कळत असते, प्रत्येक गोष्ट समजत असते, पण आपण कुठंतरी वेगळं काहीतरी आहोत हे दाखवायचं तालुक्याला, आणि तालुक्याची दिशाभूल करत राहायचं, हे जरा कुठंतरी आता थांबलं पाहिजे. आपण पाण्यासाठी संघर्ष करतोय तर 100% संघर्ष करायची गरजच नाही. आपण पाण्याचं टेंडर मंजूर करायला आपल्याला संघर्ष करतोय. त्याला आमचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर खंबीर आहे. त्यांच्याबरोबर माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला पोरगा, शेतकऱ्याची अडचण असणारा पोरगा, शेतकऱ्यांची तळमळ असणारा पोरगा, कारण मला माहीत आहे मळ्यात पाणी नसलं तर काय होतं, पिकाला पाणी नसलं तर काय होतं, हे सगळं जाणणारा माणूस आहे. हे काय कुठं पुस्तकं डिक्शनरी वाचायची मला गरज नाही, मी ते भोगलेलं आहे, मला माहीत आहे. त्यामुळं मी आज आपल्यासमोर व्यक्त होतो. विकासाची कामं तर आपण कुठं कमी, म्हणजे हे लवाद बिवाद हे शेतकऱ्याच्या डोळ्यात बघायचं असतो. लवाद काय पुस्तकात वाचता, शेतकऱ्यांच्या डोळ्यात लवाद दिसतो. त्याला पाणी नसतं, त्याच्या शेतीला पाणी नसतं. 26 गावात पाणी नाही. आमची राहिलेली गावं 23 वर्षापासून पाणी अडवून 23 वर्ष झाली, आणि शेतकऱ्याला पाणी आत्तापर्यंत कधी मिळालं नव्हतं. ते पाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून, माझं थोडंफार छोटंफार प्रयत्न, त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहून हेलपाटे मारून ते आत्ता टेंडर मंजूर करून घेतलं. आणि आता ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्यातलं पाणी आता 1 वर्षाच्या आत प्रत्येकाच्या बांधावर पोचल्याशिवाय, 1-1.5 वर्षाच्या आत बांधावर पोचल्याशिवाय पाणी राहणार. आम्ही विकास करायला निघालो आहे, आम्ही टीका टिप्पणी कुणावर करायला निघालेलो नाही. आम्हाला कोणाचा व्यक्तिदोष नाही, पण आमची तालुक्याबद्दल, तालुक्यातल्या तरुणांबद्दल तळमळ आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही ताणून वळून काम करणार आहे. 5 वर्षाची संधी आम्हाला तुम्ही दिलेली आहे. तालुक्यानं आमच्यावर विश्वास ठेवला आहे, आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. आम्ही सगळे मिळून एकत्र, आमचं एक कुटुंब आहे, आणि कुटुंबाचं प्रेम आमची ताकद आहे. सर्व तालुक्यातले आमचे प्रमुख कार्यकर्ते असतील, आमचे
ज्येष्ठ मंडळी असतील, ह्याच्या ताकदीवरती आम्ही काम करतोय. आम्ही दोघंच फक्त करत नाही, तर आमचा अख्खा तालुका आमच्या पाठोबरोबर आहे. 3.5 लाख लोकांचं आम्ही आता प्रतिनिधित्व करतोय. 3.5 लाख लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वासाला आम्ही तडा कुठं जाऊन देणार नाही, एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो. आणि माझं आता जास्त बोलणं थांबवतो. फलटणमध्ये 2024 आणि आत्ताचा 2025-2024ला या तालुक्याचे आमदार सचिन पाटील झाले आणि तालुक्याचा वंचित राहिलेला काळ सुवर्ण काळामध्ये रूपांतर होतोय. 964 कोटी रुपयाच्या टेंडरला शासनाने काल मान्यता दिली. म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष आणि या पाटबंधारे खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, या सर्वांचा आभार मी फलटण तालुक्याच्या वतीने, माळशिरस तालुक्याच्या वतीने मी आज या ठिकाणी मानतोय. आमदार साहेबांनी एवढी अभ्यासपूर्ण बॅटिंग केल्यानंतर आता मला काय बोलायला शिल्लक राहिलेलं नाही. तरीसुद्धा जो विकासाचा आराखडा आपण गेल्या 5 वर्षामध्ये मांडला होता, की आपण रस्त्याचा आराखडा मांडला होता, पालखी महामार्गाचा मांडला होता, बारामती फलटण रस्त्याचा मांडला होता, फलटण आदरकी रस्त्याचा, फलटण आसू रस्त्याचा, फलटण उपळवे रस्त्याचा, फलटण शहरातील रस्त्यांचा, प्रशासकीय इमारतीचा, हे सर्व कामं मार्गी लागली. महसूल भवन, MIDC, धोम बलकोडी आणि नीरा देवगरचं शिखर पूर्ण होऊन आज जवळपास 1000 कोटी रुपये शासनाने फलटण तालुक्यासाठी काल मंजूर केलेले. टेंडर सर्व मंजूर झाली आणि आता जे बोगस टेंडरचा यांनी आरोप केला होता की कामं होणारच नाहीत, निवडणुकीच्या काळापुरती टेंडर काढली आणि परत कामं होणार नाहीत. आज फलटण तालुक्यामधल्या हा पहिला फलटण तालुक्यामधला पहिला PDNचा प्रयोग असणार आहे की तो शेतकऱ्याच्या दारामध्ये पाणी न्यायचा सर्व खर्च सहित जवळपास 1000 कोटी रुपये फलटण तालुक्याला मिळालेत. येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये फलटण तालुक्यातली सर्व कामं एका वेळेस चालू होतील. अंदाजे जवळपास 100 ठिकाणी कामं, 100पेक्षाही जास्त मशीन्स त्या ठिकाणी काम करतील आणि येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्येच पाणी फलटण तालुक्यातला जवळपास हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन द्यायचं काम महाराष्ट्र सरकारने मंजूर केलं आहे. सरकारचं, आमदार साहेबांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि विशेष करून ज्यांनी हा शब्द पाळला त्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मला या ठिकाणी आभार मानायचे होते, म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं. आमदार साहेबांनी लवादावर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं कसं, दोन्ही लवादामध्ये महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि दुसऱ्या लवादाच्या वेळेस कोण त्या ठिकाणी मंत्री होते हे आपल्या सगळ्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही. आणि महाराष्ट्राला 81 TMC पाणी मिळालं आणि इतर राज्याला 150-200 TM पाणी इथं सातारा जिल्ह्यातलं, कृष्णा नदी आपल्या इथं, कृष्णा उपनद्या आपल्या इथं, खोरं आपल्या इथं आणि पाणी इतर राज्यांना मिळालं. महाराष्ट्राची त्याच्यामध्ये पिछेहाट झाली आणि महाराष्ट्राचं अपयश झालं. नेहमी छाती ठोकून सांगणारे या फलटणचे माजी मंत्री रामराजे साहेब, त्यांनी कधी लवाद वाचलाय की नाही आणि महाराष्ट्राचं आणि या तालुक्याचं आणि सातारा जिल्ह्याचं नुकसान त्यांनी काय केलंय याचाही त्यांनी कधीतरी अभ्यास करावा. मी आमदार साहेबांचं मनापासून या संपूर्ण लवाद असो किंवा बाकीच्या गोष्टीत त्यांनी त्यांची कारकीर्द चांगली चालवली त्याबद्दल मी त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये जी स्वप्न फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबांनी बघितली असतील, नोकऱ्यांची असतील, आता कमीच्या विषयावर लोकांची बऱ्याचशा अडचणी होत्या. गेल्या 8 दिवसापूर्वी कमींशी बैठक घेऊन त्यांना आपण सांगितले की ज्याच्यामध्ये जो कामगार काम करतो त्याला डायरेक्ट पगार हा त्याला मिळाला पाहिजे. मग तुम्ही कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायची, कोणाला तिथे ठेवायचे, कोणाला नाही ठेवायचं, हा कमींचा विषय. पण पगारांच्या मागणं कमिशन खाणारे हे बोके कमिन्सपासून बाहेर केले पाहिजेत. ही कमीनला अंतिम आम्ही त्या ठिकाणी सुनावलेलं आहे. या उपर आता कमिन्स त्याच्यावर निर्णय घेईल की काय करायचं. कमिन्स कंपनीच्या बाबतीत आमचं सर्वांचं मत चांगलं आहे, अतिशय चांगली कंपनी, त्याच्यामुळे फलटणमध्ये रोजगार उपलब्ध होतोय. कमिन्स कंपनी पुढे वाढली पाहिजे, आणखीन त्याच्या शाखा आल्या पाहिजेत.
पण त्यांच्या कमीच्या पैशावर पोचलेले बोके कामगारांचं जे रक्त शोषण करतायत त्यांच्यापासून त्यांना बाजूला केलं पाहिजे, ही आमची त्या ठिकाणची भूमिका आहे. निवडणुकीत मांडलेला अजेंडा मग तो प्रशासकीय इमारतीचा असो, साखरवाडी इथं अप्पर तहसीलदार कार्यालय असो, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असो, MIDC असो, नीरा देवघर असो, किंवा रस्त्याचं जाळं विणण्याचा असो, उद्योगाचा असो, याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. 5 वर्ष आमदार साहेबांना व्हायच्यात, 5च महिन्यामध्ये सगळे प्रश्न हातावेगळे होत आहेत. पुढच्या कारकिर्दीमध्ये तालुक्याला आणि शहराला या ठिकाणी भरभराटीला घेऊन जाणं आणि त्याच्यासाठी जे काय करणं त्याचं प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंगच्या बरोबर आपलंही प्लॅनिंग सायमल्टेनियसली चालू आहे की कशा पद्धतीने फलटण तालुक्याला आपल्याला पुढं नेलं पाहिजे. नवीन नाट्यगृह आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहेत, तारांगण मंजूर केलेले आहेत, महिलांसाठी जिम मंजूर केलेले आहेत, मलठण परिसरामध्ये एक मिनी स्टेडियम मंजूर केले आहे, उपाळवे परिसरामध्ये आणखीन एक क्रीडांगण मोठ्या मंजूर केलेलं आहे. याचेही सर्वांचे आता टेंडर्स या 8-15 दिवसामध्ये होतील. आणि एकंदरच काय तर वेगाने फलटण तालुक्याचं जे अपेक्षित आहे, फलटण तालुक्यातील फलटण शहरामधील लोकांना तो विकास त्यांना येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल, याचा मला मनस्वी आनंद आहे. महाराष्ट्र सरकारचे, महाराष्ट्र शासनाचे मी या निमित्ताने पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आम्ही या ठिकाणी सर्व महायुतीचे माझे सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आम्ही या सर्व या ठिकाणी एकत्र आज आपल्याला आणि फलटण तालुक्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा फलटण तालुक्याच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा. मी माळशिरसचा उल्लेख जाणीवपूर्वक केला की हे जे टेंडर आपण लोकसभा काळामध्ये आपण हे काढलं होतं ते माळशिरसच्या तालुक्यामध्ये पाणी पोहोचवण्यापर्यंत होतं. माळशिरसमध्ये हे पाणी येणाऱ्या 2 वर्षामध्ये पुढच्या माळशिरसपर्यंत पोहोचेल. आणि कोणी काही सांगेल पूर्व भागाचं पाणी कमी होईल, इथलं पाणी कमी होईल, एक तांबे पाणी कुठलं कोणाला कमी करण्याचा मलाच नाही तर महाराष्ट्र सरकारला, मंत्रिमंडळाला तो अधिकार नाही. त्यामुळे कोणी खोट्या अफवा आणि अफवा पसरवण्यावर आता फलटणचा विश्वास राहिलेला नाही. ते यांना मागच्या दोन्ही निवडणुकामध्ये फलटणमध्ये दाखवून दिले, जे खोटं बोलतात त्यांच्या पदरात काय पडतं हे फलटण तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिले. अजून खोटं बोललं तर त्यांचं याच्याहून जास्त नुकसान होणार आहे. आमदारांच्या वर्णभेदी टीका केली, चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल जातीवाचक टिप्पणी असेल किंवा अन्य टिप्पण्या ज्या पद्धतीने त्यांनी केल्यात, व्यक्तिगत टिप्पण्या त्यांच्याविषयी केल्या, त्याचा मी निषेध करतो. ते आमदार साहेब तालुक्याचे आमदार आहेत, 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याबद्दल बोलताना तुम्ही त्यांच्या प्रशासकीय चुका सांगा आणि कामातून त्या दाखवा. ते नकटे, काळे, ढेकूण, डास अशा प्रकारच्या व्यक्तिगत टीका करणं आता या वयात त्यांना शोभत नाही. आणि आपण शिकलेला आहात असं सांगता, तेव्हा आपली संस्कृती काय असेल, आपली संस्कृती जपा, फलटण तालुक्याची संस्कृती जपा. जर आमदार कुठं चुकत असतील आणि चुकले असतील किंवा तर त्याला निश्चितपणे दाखवा. आम्ही आजही सांगतो आणि आमदारांनी तर या पुढे जाऊन सांगितले की तुम्हाला आमचे कान धरण्याचा अधिकार आहे. याच्यापेक्षाही सुसंस्कृतपणे आमदारांनी दुसरं काय अपेक्षा आमदारांकडून आपण करणार आहेत. पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो. आपल्याला कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. आमदार साहेब मगाशी उल्लेख केला की 900 कोटींपेक्षा जास्त निधी मिळतोय, तर नीरा देवघरच्या पाण्यामधून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पाणी नेण्यात येणार, शेतापर्यंत जाणं. मात्र किती हेक्टर शेती ओलिताखाली येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूरमध्ये माळशिरसच्या व्यतिरिक्त अजून इतर ठिकाणी कुठं पाणी हे जाणार माळशिरसपर्यंत. आत्ता माळशिरसपर्यंत टेंडर काढली आहे. डिटेल आकडेवारी पाहिजे असेल तर तुम्हाला मी किती हेक्टर फलटण तालुक्याचे आहे, कुठला आपली 51 गाव आहे याच्यामध्ये. हा ते 964 कोटी रुपये स्वीकृती झालेला GR आलेला आहे. त्यांना कोणाला GRच्या पाहिजे त्यांना GR उपलब्ध होईल. फलटण तालुक्यामधले 51 गावं त्याच्यामध्ये समावेश आहे. वाड्या, वस्त्या आणि बाकी सगळ्या धरला तर जवळपास 70-75 गावांना त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा मिळणार आहे.
नीरा देवकरचा पाण्याचा जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला की तो आता पाणी मिळणार आहे, याआधीच्या नेत्यांनी ते काय झुलवण्याचं काम केलं, मग विकासात्मक कामं सुद्धा झाली नाही असं काय म्हणणार आहे? हे विकासाचा दृष्टिकोनच त्यांचा नव्हता. त्या खात्याचे मंत्री असून सुद्धा त्यांना धोम-बलकोडी जो कॅनलला ज्या पद्धतीने आम्ही आल्यानंतर नीरा देवकरमधून 1 TMC पाणी मंजूर करून घेतलं, नुसतं मंजूर करून नाही घेतलं तर ते प्रत्यक्षात जोडले. दीड महिन्याचं काम आता तिथं पंप हाऊसचं काम थोडं अडकले, नाही तर आता आपण ट्रायल झाली असती. धोम-बलकोडी कशी वाढवायची, फलटणला पाणी कसं वाढवून घ्यायचं याच्या संदर्भात त्यांना कधी प्रयत्न करता आले नाही. सुळशीच्या धरणाच्या संदर्भामध्ये मी खासदार असताना माझी अधिकाऱ्यांशी बोलून स्पॉट कुठं आहेत आपल्याला की नवीन धरण बांधायचं त्याचं संशोधन केलं. त्यांचं असलेलं संशोधन हे कृष्णा खोऱ्यामध्ये नेऊन दिलं. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांनी त्याला मंजुरी दिली की त्याची सर्वेक्षणाचे टेंडर काढले. आज सुळशी धरणा तत्वता महाराष्ट्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे आणि सुळशी धरणाचा सर्वात जास्त फायदा फलटण तालुक्याला, खंडाळा तालुक्याला होणार आहे. याचबरोबर मान, खटाव, कोरेगाव तालुक्याला सुद्धा त्याचा फायदा होणार. मग एकंदर सातारा जिल्ह्याला त्याचा जवळपास 5.5 TMCचं सुळशी धरण नव्याने बांधतोय. याचा अभ्यास आपण केला पाहिजे. नीरा देवकरच्या धरणामध्ये एक छोटा आणखीन तिथं शिवतरगड म्हणून धबधबा आहे, तर तिथं भिंत बांधली तर तिथे जवळपास 1 TMC पाणी अडवू शकतो. हे संशोधन जुन्या काळात झालं होतं, तेही संशोधन आपण पुढं आणून आता तिथेही त्याचे सर्वेक्षण महाराष्ट्र सरकार करतंय. आणि एकंदरच ते पाणी जे समुद्राला जात होतं, शिवतरगडच्या पाणी खाली समुद्राला पश्चिमेकडे जात होतं, तर पश्चिमेची मंजुरी आपण कोकण पाटबंधाऱ्याची मंजुरी आपण घेतली आणि ते पाणी वळवायला आपण मंजुरी मागच्या काळामध्ये घेतली. आता ते पाणी कृष्णा खोऱ्याला त्यांनी दिलेलं आहे आणि आता एक बोगदा पाडून ते पाणी नीरा देवकरच्या धरणामध्ये घ्यायचं आहे. नीरा देवकर धरण तर 23 वर्ष वंचित होतं. लोणंदच्या पाशी येऊन थांबलेलं पाणी 23 वर्षात त्याच्यावर एक टिकाव खोरं पडलं नव्हतं. पाणी तिथं अडवलं होतं. त्यांची राजकीय इच्छाशक्ती केवळ स्वतःचं महत्त्वाकांक्षा, स्वतःला पालकमंत्रीपद हे राहिलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांचा दबावाखाली काम करायचं. आणि नीरा देवकरचं काम 25 वर्ष त्याला बस्तानात टाकलं होतं, म्हणजे बंद केलं होतं. कुठलंही काम नव्हतं, काय नव्हतं, 1 रुपया खर्च नव्हता. ते नीरा देवकरचं काम आपण माझ्या लोकसभेच्या कारकिर्दीत चालू झालं. फलटणपर्यंत त्याचे आता काम, इथं काळजपर्यंत त्याचं काम आलं, सासवडपर्यंत त्याचे कॅनलचं काम झालं आणि उर्वरित कॅनलचं टेंडर त्या काळामध्ये काढण्यात आलं होतं. पण यांनी सगळीकडे भाषणं करून सांगितले खोटी टेंडर काढलेत. अशी टेंडर खोटं कधी शासन काढत नसतं, पण आपण कामातनं त्याचं उत्तर द्यायचं हे ठरवलं होतं. मी कधीही त्याच्यावर भाष्य केलं नाही. काल मागच्या महिन्यामध्ये त्याला अर्थ खात्याने, महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी दिली. त्याचा GR आता काल प्रसिद्ध झालेला आहे. तर GRची कॉपी ज्याला हवी त्याला मिळेल आता. आणि आता त्याची प्रत्यक्षात कामं पुढच्या 15 दिवसामध्ये चालू होतील. याच्यापेक्षा आनंद काय. आज 14.5 TMCचं धरण 7 TMC पाणी आम्हाला मिळत नव्हतं, ते आता आम्हाला 7 TMC नाही संपूर्ण 14 TMC पाणी आम्हाला मिळणार आहे. आज भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस आणि नव्याने लाभक्षेत्रात समावेश झालेले मागच्या वर्षी पंढरपूरचा पंढरपूर आणि सांगोला विधानसभेला त्यातला काही पाण्याचा भाग मंजूर झालेला आहे. असं एकंदर त्याचं लाभक्षेत्र आहे. आता माळशिरसच्या पुढं सुद्धा आपण ते पाणी घेऊन जाणार आहोत, जिथपर्यंत त्याचं लाभक्षेत्र आहे. पण किमान माळशिरसपर्यंत आता शासनाने त्याला खर्चास मान्यता दिलेली आहे. किमान माळशिरसपर्यंतची कामं आता आपली चालू होतील. फलटण पंढरपूर रेल्वेचे काम आता जोमाने ॲक्विजिशनचं कुठं काय अडचणी त्याचं काम चालू होईल. त्याचेही टेंडर या वर्षभरात फलटण पंढरपूरचे निघतील. बारामती फलटणची टेंडर झालेली आहेत. पुढच्या ऑक्टोबरपर्यंत बारामती रेल्वे फलटणची ट्रायल चालू होईल. म्हणजे आजपासून जवळपास 1.25 ते 1.5 वर्षात फलटण बारामतीची ट्रायल चालू होईल. दक्षिणेच्या सर्व गाड्या आता फलटण मार्गे पुढच्या दिवाळीला आपण फलटण ते दिल्ली गाठवू शकतो. 5.5 TMC सोळशी धरण आपण करतोय. 1 TMC शिवथरगडचं पाणी, 81 TMCचं जे रचनेत आपल्याला पाणी मिळालं त्याचं नियोजन काय केलं? आता 81 TMC जे फेररचनेत पाणी मिळाले, कुठलं धरण स्पेसिफिक नाही आहे. त्यामुळं पाणी कुठं अडवायचं आणि कुठं थांबवायचं हा महाराष्ट्र सरकारचा. TMC पाणी कोयनेत होतं.
त्याच्यामधला पॉईंट त्याच्यामध्ये 25 TMC पाणी हे पश्चिमेकडील म्हणजे वीज निर्मितीनंतर पश्चिमेकडे त्याला आरक्षित केले गेलेले, त्याला पाणी शेतीसाठी वापरता येणार नाही. आणि राहिलेल्या 15 TMCचं नियोजन ज्या लाभ क्षेत्रात आहे ते महाराष्ट्र सरकार त्याचं नियोजन करते. पण दुसरा लवाद जो झाला, जो रामराजे मंत्री असताना झाला, त्याच्यामध्ये सर्वात घातक अट अशी पडली की एका खोऱ्यातनं पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळवता येणार नाही. त्याला इंटरबेसिन ट्रान्सफरला दुसऱ्या लवादाने बंदी घातली. दुसऱ्या लवादाचा निर्णय झाला असून सुप्रीम कोर्टाने त्याचा प्रसिद्ध नाही केला, पण दुसऱ्या लवादाचा निर्णय सर्व सरकारने मान्य करून सुप्रीम कोर्टाने त्याला मोहरबंद केला असला तरी उघडलेला नाही. त्याच्यामुळं आपल्याला पुराचं जे पाणी वाया जात आहे, जे आपण फ्लड डायव्हर्शन म्हणतोय, त्या फ्लड डायव्हर्शनला सर्वात मोठी अडचण जी आहे की पुरामुळे सांगली पाण्याखाली जाते, कोल्हापूर पाण्याखाली जाते, साताऱ्याचा भाग पाण्याकडे जातोय, कराड पाण्याखाली जाते. पण ते पाणी वळवायला दुसऱ्या लवादामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या पाणी वळवण्याला पाणी वळवणार नाही अशा प्रकारचे ॲफिडेविट्स, अशा प्रकारच्या त्या लवादावर त्यांनी हस्तक्षेप केला नाही किंवा आक्षेप घेतला नाही. त्यामुळं आपल्याला त्या फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट आम्ही मार्ग काढतोय, फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टवर पण आम्ही मार्ग काढतोय. पण अशा प्रकारच्या जाचकाठी दुसऱ्या लवादामध्ये मंजूर केल्या. 81 TMC पेक्षाही जास्त पाणी आपल्याला, किमान 200 TMC पाणी महाराष्ट्राला मंजूर व्हायला पाहिजे होतं. कारण पाण्याचं उगमस्थान आपल्याकडं आहे, दुष्काळी भाग आपल्याकडे आहे आणि भविष्यात आपलं स्वतःचं पाणी आपण इतर राज्यांना आपल्यापेक्षा जास्त मंजूर केलं तेव्हा त्यावेळेस मंत्री झोपले होते का काय, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या आमच्याही डोक्यामध्ये येतो. दादा, मौलाना आझाद महामंडळातर्फे आपल्या फलटण तालुक्यामध्ये कर्ज प्रकरणाचे 18 कर्ज प्रकरणे मंजूर आहेत, परंतु अद्याप तर लोकांना कर्ज प्रकरणे मिळाली नाही. निधी नसल्यामुळे ही कर्ज प्रकरणं पेंडिंग आहेत. या विषयात मला त्याची माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो. मी आत्ताच विषय माझ्या कानावर घातलाय, माहिती घेऊन सांगतो. आमदार साहेब, आपल्यासाठी एक प्रश्न आहे. आपल्यावर काय आरोप केला जातोय की आपण विकास कामं मंजूर असलेली विकास कामं थांबवण्यासाठी पत्र देत आहे, त्याबाबत आपण काय सांगताय? त्यांना विचारा, त्यांनी पहिली पत्र दिले ते त्यांना विचारा, मग बघू दुसऱ्या पत्राचा विषय नंतर घेऊ. MIDC रद्द करावे म्हणून कुणी मीटिंग घेतली, कुणी पत्र दिली, त्या अगोदर अजून काय कोणाला विचारायचं का? काय युवराज?